नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपण पाहिलं की या पाठीमागील 3 ते 4 दिवसामध्ये यामध्ये टप्प्याटप्प्याने कंपन्या यामध्ये ॲड झालेल्या होत्या। तर यामध्ये CRI पंप, UME, त्याचप्रमाणे GK एनर्जी, त्याचप्रमाणे मित्रांनो ओसवाल, राईट वॉटर आणि आजच्या तारखेला मित्रांनो शक्ती ही जी काही कंपनी आहे ही कंपनी यामध्ये ॲड झाली होती। तर बहुतांश शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म यामध्ये अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत आणि जे शेतकरी व्हेंडर निवडण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर अशा शेतकऱ्यांनी यामध्ये आपल्या पसंतीनं यामध्ये कंपन्यांची निवड ही केलेली असेल। तर मित्रांनो, ऐन वेळेस व्हिडिओ बनवणे हे शक्य नसल्यामुळे या ज्या काही कंपन्या यामध्ये ॲड होतात तर त्याची माहिती मी आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा देत असतो। तर आपण तो जो काही टेलिग्राम ग्रुप आहे आपला तो टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करून घ्या। तर मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आज एक नवीन बदल झालेला आपणास वेबसाईटमध्ये पाहायला मिळणार आहे। तर तो कोणता बदल आहे तर मित्रांनो पाहूया आपण या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा, कारण की येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी आलेलो आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवर। येथे आल्याच्यानंतर येथे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये आपण ॲप्लाय या बटनावर आपणास क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, यामध्ये जे काही शेतकरी अजूनही सोलारचा फॉर्म भरण्याचे बाकी असतील, ज्या शेतकऱ्याला यामध्ये अजूनही अर्ज करायचा असेल तर असे शेतकरी यामध्ये आता अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, आपण पाठीमागे पाहिलेच असेल की कित्येक दिवसापासून यामध्ये आपण गट क्रमांक टाकल्याच्या नंतर जे काही जमीन मालकाचे नाव आहे लँड ओनर नेम यामध्ये हे दाखवत नव्हते। तर आजच्या घडीला हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। तर मित्रांनो, मी इथे एक आधार नंबर टाकून घेतो। आधार नंबर टाकल्याच्या नंतर जिल्हा हा निवडलेला आहे मी, त्यानंतर तालुका निवडलेला आहे, गावाचे नाव निवडलेले आहे, त्यानंतर मी इथे गट क्रमांक हा टाकून घेतो। गट क्रमांक टाकल्याच्या नंतर येथे उपसर्वेक्षण क्रमांक म्हणजे उपगट क्रमांक आपणास येथे निवडायचा आहे। तर हा गट क्रमांक निवडल्याच्या नंतर शेतीचा प्रकार आपणास यामध्ये निवडायचा आहे, सेल्फ आहे की शेअर्ड आहे। त्यानंतर आपण इथे जमीन मालकाचे नाव, तर यामध्ये पाहू शकतात की आता जे काही जमीन मालकाचे नाव आहे हे जमीन मालकाचे नाव यामध्ये दाखवले जात आहे। तर मित्रांनो, आजच्या घडीला हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। तर आपण यामध्ये अर्ज करू शकता। तर मित्रांनो, यामध्ये नवीन कोणता बदल झालेला आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर मी इथे आधार कार्ड क्रमांक हा टाकून घेतो। आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर जिल्हा, तालुका, गावाचे नाव, गट क्रमांक, त्याचप्रमाणे उपगट क्रमांक मी इथे निवडून घेतो। त्याचप्रमाणे शेतीचा प्रकार इथे निवडून घेतो। त्यानंतर इथे जमीन मालकाचे नाव इथे निवडतो। येथे जमीन मालकाचे नाव निवडल्याच्या नंतर आपण मित्रांनो इथे पाहू शकतात की इथे एक आपणास नोटिफिकेशन पाहायला मिळत आहे। तर भूमी अभिलेखानुसार जमिनीचे क्षेत्रफळ 5 एकरपेक्षा जास्त आहे, तुम्ही 10 HP सौर पंपासाठी पात्र आहात। जर लाभार्थ्याला 10 HP पंप बसवायचा असल्यास संयुक्त सर्वेक्षणापूर्वी लाभार्थ्याने पुरवठादाराला 7.5 HP ते 10 HP यामधील किमतीचा फरक अंदाजे रक्कम रुपये 1,50,000 द्यावा लागेल। लाभार्थ्याला 10 HP पंप बसवायचा असल्यास कृपया आवश्यक पंप क्षमता 10 HP निवडा। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्याची जमीन 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे तर असे शेतकरी आता 10 HP चा जो काही सोलार पंप आहे तर यासाठी सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात। तर त्यासाठी आपल्याला 7.5 HP ते 10 HP यामधील जो काही फरक असेल अंदाजे त्याची जी काही रक्कम आपणास इथे दाखवण्यात आलेली आहे 1,50,000 ही द्यावी लागणार आहे। तर हा एक बदल आपणास या वेबसाईटमध्ये झालेला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इथे आवश्यक पंप तपशील यामध्ये पाहू शकतात की येथे HP मध्ये आवश्यक पंप क्षमता, तर येथे 3 HP, 5 HP, 7.5 HP आणि 10 HP। तर जे शेतकरीची जमीन 2 हेक्टरपेक्षा जास्त असेल आणि जे शेतकरी यासाठी इच्छुक असतील तर अशांनी 10 HP साठी यामध्ये अर्ज करायला काही हरकत नाही। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्याची जमीन 2 हेक्टरच्या आत असेल तर त्यांना हे जे काही 10 HP हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन यामध्ये एनेबल होणार नाही। तर यामध्ये ते शेतकरी
5 HP पर्यंतच अर्ज करू शकतात. परंतु ज्या शेतकऱ्याची जमीन 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे तर असे शेतकरी यामध्ये 7.5 HP किंवा 10 HP किंवा 5 HP यापैकी कोणताही एक पंप यामध्ये निवडून घेऊ शकता.